हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल आय टी कपल ब्लॉग. जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये एक पॉईंट मेन्शन केला होता ज्याच्यावर तुम्ही बऱ्याच कमेंट केल्या. त्याच्यामुळेच आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर हा कम्प्लिटली फ्रेशर लोकांसाठी असणार आहे जे जॉबच्या शोधामध्ये आहे आणि बऱ्याच दिवसापासून त्यांची सर्चिंग चालू आहे. कारण मागचे काही दिवस काही दिवस म्हणण्यापेक्षा काही महिने, ऑलमोस्ट आता 1 वर्ष होईल रिसेशन पिरियड जो स्टार्ट झाला आहे तेव्हापासून. कारण वॅकेन्सी नाही आहे मार्केटमध्ये कुठल्याही जॉबला किंवा इवन फ्रेशर काय एक्सपिरियन्स लोकांसाठी सुद्धा वॅकेन्सी नाही आहे. मी डायरेक्ट पॉईंटवर येतोय, कुठलाही टाइमपास न करता. कारण व्हिडिओ मग काय लेंदी करण्यापेक्षा आपण मेन जे टॉपिक आहे ते कव्हर करू याच्यामध्ये. तर सध्याची मागची 1 वर्षाची परिस्थिती अशी आहे ना की रिसेशनमुळे जॉब नाही आहेत मार्केटमध्ये. आणि आत्ता कुठंतरी मागच्या 2-3 महिन्यामध्ये परिस्थिती थोडीफार तरी चेंज झाली असं आता मी ॲज अ वर्किंग आहे म्हणून मला जाणवते. मी बघतोय बरेचसे जे जॉबचे पोर्टल्स आहेत तिथं पण बरेचसे जॉब अपडेट होत आहेत. बट ते एक्सपिरियन्स लोकांसाठी होत होते मागच्या 2-3 महिन्यांमध्ये, की ज्यांना 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, अशा लोकांसाठी थोड्याफार प्रमाणामध्ये वॅकन्सी नॉट की फुल प्लेजमध्ये. कारण MNCने तर प्रत्येक त्यांचं वॅकन्सी पोर्टल आहे किंवा जे पण आहेत ते सगळ्या गोष्टी फ्रीज केल्या होत्या ॲटलिस्ट जून एंडपर्यंत तरी. आता तरी हळूहळू कुठंतरी इंटरव्ह्यू व्हायला सुरुवात झाली असं माझ्या कानावर पण आलं आहे आणि मी बघतो पण आहे. त्याच्यामुळे म्हटलं की फ्रेशर लोकांसाठी एक व्हिडिओ आपण बनवू. आणि जसं मी तुम्हाला विचारलं होतं त्याच्यावर तुम्ही कमेंट केलं आणि त्याच्याच टॉपिकमध्ये हा आपण व्हिडिओ घेतोय. तर आता फ्रेशर लोकांची पण कॅटेगरी म्हणजे कसं आहे की तुम्ही फ्रेशर आहे, कॉलेजमधून पासआउट झाले आणि तुम्हाला जॉब पाहिजे. बट प्रत्येकाचं एक डिसाईड असतं की मला डेव्हलपमेंटमध्ये जायचं आहे, मला कोणाला डेटा सायन्समध्ये जायचं आहे, कोणाला क्लाउडमध्ये जायचं आहे, कोणाला डेव्हऑप्समध्ये जायचं आहे, असे बरेचसे आहे, कोणाला डेटाबेसमध्ये जायचं आहे. म्हणजे प्रत्येकाचं कसं आहे की एक स्पेसिफिक एरिया असतो जो त्याच्यामध्ये एक्सपर्ट थोडा मानतो स्वतःला किंवा त्याला त्याच्यातलं नॉलेज असतं, त्याच्याप्रमाणे जॉब्स होतो. बट आता कसं असतं की हे झालं तुमचे गोल, ठीक आहे, तुमचा एम झाला की तुम्हाला याच्यामध्ये तुमचा करिअर तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. बट मार्केटची कंडिशन पण समजून घेणं गरजेचं आहे. तर मार्केटची कंडिशन सगळ्या ह्या ज्या प्रोफाईल मी सांगितल्या आता यांच्यासाठी ओपन नाही आहे. काही काळ मार्केटमध्ये टेस्टिंगचे जॉब चालतात, तर काही काळ मार्केटमध्ये डेव्हलपमेंट म्हणजे इन शॉर्ट ज्या वॅकन्सीज निघून येतात ते या पर्टिक्युलर प्रोफाईलसाठी निघून येतात. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. बट एक गोष्ट, ह्या तुमच्या एम, तुमचे गोल्स, तुमचं करिअर, ह्या गोष्टी सगळ्या जर साईडला ठेवल्या तर दुसरा पार्ट जर एक बघितला, म्हणजे जर थोडं आपण इमॅजिनरी पार्ट सोडून थोडं प्रॅक्टिकल पार्टकडे जर गेलो, म्हणजे तुमचा ड्रीम जॉब वेगळा आणि प्रॅक्टिकल गोष्ट वेगळी, जर त्याच्याकडे गेलो तर काही स्टुडंट असतात, काही लोक असतात की त्यांना जॉबची गरज असते. त्यांना प्रोफाईल मॅन्डेट करत नाही किंवा कुठली प्रोफाईल आहे काय ते त्यांना गरजेचं नसतं. कारण सोसायटी प्रेशर, फॅमिली प्रेशर, कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते, त्याच्यामुळे एक त्यांना कुठल्याही प्रकारामध्ये जॉब हवा असतो. जे निडी असतात त्यांना तो जॉब पाहिजे असतो. तर तो म्हणजे आहे, मी आता त्याला स्पेसिफिक नाव देईल, प्रोडक्शन सपोर्ट. म्हणजे ही अशी गोष्ट आहे ना, इथं तुम्ही या प्रोडक्शन सपोर्टमध्ये किंवा ॲप्लिकेशन सपोर्टमध्ये, इन शॉर्ट सपोर्ट जॉबमध्ये तुमची कुठली प्रोफाईल आहे ते मॅटर करत नाही. तुमच्याकडे जर आहे, टेक्निकल नॉलेज थोडंफार आहे, तर तुम्ही तिथं सर्व्हाइव्ह करतात आणि तुम्हाला इझिली जॉब भेटतो. आणि ह्याच टॉपिकवर मी आज थोडं एक्सटेंड करणार आहे की मार्केटची आजची परिस्थिती काय, त्याच्यानुसार आपण डिसिजन घेतलेलं कधीही चांगलं. कोणाला जर ड्रीम जॉब हवा असेल आणि फायनान्शियल कंडिशन जर चांगली असेल तर त्याने थांबावं, थोडा वेट करावा. कारण मार्केटमध्ये जर कोणाला डेव्हलपमेंटमध्ये जॉब हवा आहे आणि मार्केटमध्ये रिसेशन चालू आहे आणि जर मार्केटमध्ये डेव्हलपमेंटच्या पोझिशन खाली नाही आहे आणि जर तुमची फायनान्शियल कंडिशन चांगली आहे तर तुम्ही वेट करा. बट जे जसं मी आता म्हटलं की जे गरजू आहे ते इझिली प्रोडक्शन सपोर्टमध्ये जाऊ शकतात. कारण आजची तारीख आहे 18 जुलै 2023. आजच्या तारखेचं जर बोलायला गेलं तर प्रोडक्शन सपोर्टमध्ये किंवा सपोर्टच्या जॉबमध्ये वॅकन्सीज निघायला चालू झाले फ्रेशरच्या. कारण पोर्टलला बरेचसे जॉब रिफ्लेक्ट होत आहे, जे ॲप्लिकेशन सपोर्टचे रिक्वायरमेंट्स येत आहेत आता पोर्टलला. तर त्या पोर्टलला कसं जाऊन चेक करायचं वगैरे ते पुढचा पार्ट आहे. बट मी सपोर्टच्या जॉबवर तुम्हाला थोडंसं समजवेल, कारण बरेचसे लोक जे वर्किंग आहे, जो हा व्हिडिओ बघतायत, ते थोडंसं याच्या फेवरमध्ये नसतील. कारण ऑब्व्हियसली सपोर्टचा जॉबमध्ये IT मध्ये थोडासा म्हणजे सगळ्यात लास्ट स्टेप बोलतो आपण की कुठली जर तुम्ही चांगली प्रोफाईल, असं नाही की मी या जॉबला कमी लेखतोय, जर कुठली चांगली प्रोफाईल भेटताय, जर तुम्हाला नाही भेटलाय तर इझिली तुम्ही सपोर्टकडे जाऊ शकतात. कारण बोलतो ना की जसं आपण एक म्हणतो की एक हा वे आहे एंट्री करायचा, की तुम्हाला जर डायरेक्ट नाही भेटत आहे ना तर तुम्ही हा फिरून एक मार्ग असतो की तुम्हाला डायरेक्ट जर तुमच्या डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे आणि तिथं तुम्हाला पोहोचता येत नाही तर हा एक फिरून रस्ता असतो, तो म्हणजे ॲप्लिकेशन सपोर्ट किंवा सपोर्टचा जॉब.
तर त्याच्याविषयीच आपण थोडासा हा टॉपिक स्ट्रेच करू की बेसिक याच्यामध्ये जर मी सांगायला गेलं ना तुम्हाला की याच्यामध्ये प्रोडक्शन सपोर्ट म्हणजे काय, तुम्हाला बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल, जर ज्यांना माहिती नसेल तर एक ऐकून घ्या. म्हणजे डेव्हलपरने एक प्रोजेक्ट बनवला, इन शॉर्ट एक कोड बनवला, तो आपण लाईव्ह केल्यानंतर कंटिन्यू तो चालेल. आता डेव्हलपरचं काम केव्हा येईल की जेव्हा त्याच्यामध्ये नवीन चेंजेस येतील किंवा नवीन काही ॲड ऑन करायचं, अपडेट करायचं, ठीक आहे, तोपर्यंत डेव्हलपरचं काम जास्त राहणार नाही. बट तो प्रोजेक्ट तर लाईव्ह झाला, त्याला तर जो त्या क्लायंट आहे, मी डेव्हलपरकडनं तो कोड डेव्हलप करून घेतला आणि मला लोकांना तो यूज करायला द्यायचा आहे, ठीक आहे. मग लोक तर यूज करणार आहे, बट लोक 24/7 यूज करणार आहे, त्यांना काहीही प्रॉब्लेम येऊ शकतो. मग तेव्हा गरज पडते सपोर्ट टीमची की ते कंटिन्यू युजरला जे प्रॉब्लेम येतील किंवा त्या कोडमध्ये जे प्रॉब्लेम येतील ते कंटिन्यू सॉल्व्ह करत असतील, ठीक आहे. तर त्याला सपोर्टचे जॉब बोलतात. तर अशा काइंड ऑफ ही कन्सेप्ट आहे. तर आताची जर मार्केट व्हॅल्यू जर काउंट केली तर सपोर्टची जॉब निघायला सुरुवात झाली आहे. तर तुम्ही सपोर्टच्या जॉबला जर तुम्ही इच्छुक असाल तर अप्लाय करू शकतात. ते कसं अप्लाय करा, त्याच्यासाठी कुठले कुठले स्किल लागतील ते तर मी तुम्हाला डायरेक्ट व्हिडिओ येईल आपलं की सपोज इन शॉर्ट तुम्हाला आता नोकरीची प्रोफाईल, तर नोकरीला जाऊन काय तुम्ही कीवर्ड्स टाकायला पाहिजे, कसा रिझ्यूम अपलोड करायला पाहिजे, कधी कधी अपलोड करायला पाहिजे ते व्हिडिओच्या एंडमध्ये घेऊ. बट सपोर्टच्या जॉबसाठी पण तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला बेसिक 3-4 गोष्टी क्लिअर पाहिजे. सपोर्टचा जॉब म्हणजे तुमचं लिनक्स क्लीन पाहिजे, एकदम तुम्हाला लिनक्सची प्रॅक्टिस पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला यूट्यूबला कुठल्याही व्हिडिओला जाऊन तुम्ही लिनक्स शिकू शकतात. खूप इझी आहे, खूप. त्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी कॉलेजमध्ये टेक्निकल बॅकग्राऊंडला जर असाल तर तुमचं ते कव्हर झालं असेल, पण तरी तुम्हाला अजून प्रॅक्टिसची गरज आहे, तरी थोडं अजून एक्सपर्टीज तुम्हाला वाटते, तर तुम्ही यूट्यूबला जाऊन कुठलाही लिनक्स व्हिडिओ सर्च करा. त्याच्यामध्ये लिनक्सचं तुम्हाला कुठलेही ट्युटोरियल मिळतील. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली सपोर्टच्या जॉबला म्हणजे डेटाबेस आला, त्याच्यामुळे SQL हे खूप मॅन्डेटरी आहे. कुठल्याही डेटाबेसचं एक बेसिक नॉलेज ठेवा. तुम्हाला SQLचं एक्झाम्पल देतोय, तर SQLचे जे पण आहे क्युरी वगैरे बनवता यायला पाहिजे तुम्हाला. त्याच्यानंतर त्याचे जॉईंट्स वगैरे आहेत, तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात, तर याचं तुम्हाला नॉलेज पाहिजे. तर या बेसिक गोष्टी जर तुम्ही ॲज अ फ्रेशर आहे तर तुमच्याकडनं समोरचा इंटरव्ह्यू घेणारा किंवा जी पण ऑर्गनायझेशन असेल ते खूप काही एक्सपर्टवालं नॉलेज नाही विचारणार किंवा रिक्वायर करणार तुमच्याकडनं. बट तुमच्या ह्या बेसिक कंडिशन क्लिअर पाहिजे. म्हणजे अशा ह्या 2-3 गोष्टी आहे की ज्या तुम्हाला सपोर्टचा जॉब जर हवा असेल तर त्या तुम्हाला तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड केल्यानंतर तुमचं रिझ्यूम शॉर्टलिस्ट होईल. आता हे तर झालं डेटाबेसचं. तसं क्लाउड सपोर्टचे पण रिक्वायरमेंट असतं. तर क्लाउडच्या ज्या बेसिक अंडरस्टँडिंग आहे ते तुम्ही शिकून घ्या. म्हणजे ते तुम्हाला यूट्यूबला सर्च केलं तर कुठेही तुम्हाला ते नॉलेज भेटेल. तर असं प्रत्येक याचं ना की तुमचा जर एम आहे तुम्हाला क्लाउडमध्ये जायचं आहे, डायरेक्ट क्लाउडमध्ये एंट्री भेटत नाहीये, तर क्लाउडचे सपोर्टचे जॉब टार्गेट करा. बट हे झालं काय, शेवटी एकंदरीत जर बघायला आलं ना, हे सगळं ना एक लेक्चर झालं इन शॉर्ट. बट आजची मार्केट व्हॅल्यू काय आहे की जर तुम्हाला जॉबची खूप गरज आहे आणि एनी हॅव तुम्हाला हा टाइम वेस्ट नाही करायचा आहे. कारण मी पण थोडासा ना एक फेवरमध्ये की काय असतं ना की आपला एक एम वेगळा असतो की आपल्याला आपला ड्रीम जॉब हवा असतो. बट मार्केटची सिच्युएशन नाही आहे आता, तर आपण हा टाइम वेस्ट न करता काही ना काही इंडस्ट्रीयल एक्सपिरियन्स आपल्याला यायला पाहिजे. म्हणून आपण सपोर्टचा जॉब करू शकतो, हे मी फेवरमध्ये आहे. कारण जर तुम्हाला नाहीच काही भेटत आहे, जर तुम्ही ट्राय करताय, सगळ्या गोष्टी तुमच्या ट्राय करून झाल्या, बट नाही जर जॉब भेटत आहे तुम्हाला, तर तुम्ही सपोर्टचा जॉब करा. कारण त्याच्याने नाही तुमच्या ड्रीम जॉबकडे तुमचा पाथ जाईल, बट तुम्हाला इंडस्ट्रीचा एक इंडस्ट्रीचा एक्सपिरियन्स येईल, कॉन्फिडन्स गेन होईल की इंडस्ट्रीमध्ये काम कसं चालतं, पर्टिक्युलर IT कंपनीमध्ये वर्क फ्लो काय फॉलो केला जातो, अशा बऱ्याचशा बेसिक गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. आणि जेव्हा पुढे जाऊन मार्केट कंडिशन बेटर होईल तेव्हा तुम्ही हा एक्सपिरियन्स पुढे तिकडे जाऊन तुमचा जो मेन पाथ आहे तिकडे ॲड ऑन करू शकता, स्किल अपडेट करून ते तुम्ही एक्सपिरियन्स दाखवू शकतात. बट त्याच्यासाठी पण तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे की जेणेकरून तुम्ही एक्सप्लेन करू शकतात. किंवा इव्हन अजून एक ऑप्शन असा असतं ना की तुम्ही सपोर्टच्या जॉबमध्ये गेला, एखाद्या MNC मध्ये सिलेक्ट झाला, बट तुम्ही सपोर्टचा जॉब करताय, बट तुम्हाला दुसरं पण नॉलेज आहे आणि जर सेम जर कंपनीमध्ये तुम्हाला दुसऱ्या प्रोजेक्ट जर स्विच व्हायला चान्स मिळाला तर तुम्ही तिथं पण विदिन अ कंपनी, विदिन अ ऑर्गनायझेशन स्विच होऊ शकतात. म्हणजे तुम्हाला दुसरीकडे जायची गरज नाही. बट महत्त्वाचं काय आहे ना की तुमचा जो टाइम वेस्ट होतोय तो टाइम वेस्ट नाही होणार आणि तिथं तुम्ही ॲज अ तुम्हाला वर्किंग एक्सपिरियन्स गेन करणार, ज्याचा फायदा तुम्हाला पुढे जाऊन 3-4 वर्षांनी जाणवेल की हा 1 वर्षाचा जरी आपण हा जॉब केलेला असला तरी त्याचा फायदा आपल्याला आपल्या म्हणजे जसं बोलू शकतो ना की सॅलरीमध्ये किंवा तुमच्या फायनान्शियल स्टेटसमध्ये तो एक्सपिरियन्स काउंट केला जातो आणि नक्कीच त्याचा फायदा होतो. म्हणजे सांगायचा बेसिक एम काय आहे माझा ना की जर तुम्हाला गरज आहे
तुम्हाला जर वाटते की तीव्र तुम्हाला जॉबची गरज आहे, करायला पाहिजे, आता दुसरीकडे जॉब भेटत नाहीये, हा पण चालेल, तर तुम्ही बिंदास सपोर्टच्या जॉबला अप्लाय करा. कारण आता मार्केट आजच्या तारखेची कंडिशन बोलायला गेलो तर सपोर्टच्या जॉबमध्ये आहे. हळूहळू येतील, डेव्हलपमेंटमध्ये पण येतील, त्याच्यानंतर क्लाउडमध्ये पण येतील वॅकन्सीज, टेस्टिंगमध्ये पण येतील. एक फ्लो सुरू झाला, एक पाथ सुरू झाला ना की प्रत्येक याच्यामध्ये प्रोफाईलमध्ये वॅकन्सीज सुरू होतील. आता मार्केटला गरज आहे सपोर्टच्या जॉबची. त्याच्यामुळे तुम्हाला जर वाटतंय की तुम्हाला जॉब पाहिजे तर तुम्ही अप्लाय करू शकतात. आता जाऊ आपण डायरेक्ट, कारण मी आता एक्सप्लेनेशनमध्ये पडणार नाही की याच्यामध्ये काय असतं त्याच्यामध्ये काय असतं. ठीक आहे, मी तुम्हाला एक हेल्प म्हणून आताची मार्केट कंडिशन सांगतोय. तर तुम्ही नोकरीला जा, प्रोफाईल बनवा आणि आता पुढचा व्हिडिओ बघा, तिथं काय काय जाऊन कीवर्ड्स तुम्हाला हायलाईट करायला पाहिजे आणि रिझ्यूम अपलोड करण्याची पद्धत काय फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कॉल्स येतील. आणि तिथं जाऊन नोटिफिकेशनमध्ये पण तुम्हाला बरेचसे जॉब रिकमेंड होतात. इव्हन जॉब कसा सर्च करायचे ते पण तुम्हाला सांगतो. ते पुढच्या कंप्लीट स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल, त्याच्यामुळे ते पुढची कंप्लीट स्लाइड मिस नका करू. ओके, तर आपण आलोय आपल्या नोकरीच्या प्रोफाईलला. जर कोणी तुम्ही प्रोफाईल बनवली असेल तर वेल अँड गुड. ज्यांनी नसेल बनवली त्यांनी Naukri.com ला ही प्रोफाईल बनवून घ्या. त्याच्यानंतर इथं जे तुम्हाला दिसतं हे आता डेस्कटॉपचं इंटरफेस आहे. जर तुम्ही मोबाईल ॲप यूज करताय तर समथिंग डिफरंट असेल ज्याच्या त्याच्या मोबाईलच्या याच्याने. ठीक आहे, तर इथं सगळ्यात आधी जायचं आपल्याला कंप्लीट प्रोफाईलला. तर हे बेसिक गोष्टी जेव्हा तुम्ही कंप्लीट प्रोफाईलवर येणार, तर आता ह्या ज्या मेन्शन दिसत आहे पुणे, फ्रेशर, त्याच्यानंतर अवेलेबल टू जॉईन, हे जेव्हा तुम्ही रजिस्टर करता नोकरीला तेव्हा ह्या गोष्टी फिल करतात. आणि जर तुम्ही केल्या नसतील, जर तुम्हाला ब्लँक दिसत असेल किंवा दुसरं टाकलं असेल तर तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे इथं एडिट करून या सगळ्या गोष्टी परत तुम्ही चेंज करू शकतात. एक इथं इम्पॉर्टंट अपडेट की खुश होऊ नका, हा नंबर माझा नाहीये. इथं एक नंबर रिक्वायर होता म्हणून मी दिलाय, तर त्या पर्टिक्युलर पर्सनला कॉल करून कोणी डिस्टर्ब करू नका. परत एकदा सांगतो, हा नंबर माझा नाहीये. हा पण एक kiran.chaudhary.nokri@gmail.com. मी जस्ट बेसिक एक रजिस्ट्रेशन करायचं होतं नोकरीला म्हणून हा ईमेल ॲड्रेस तुमच्यासाठी क्रिएट केलाय. ठीक आहे, तर ह्या गोष्टी फिल केल्यानंतर महत्वाचं काय ना की इथं जर खाली बघणार तुम्ही क्विक लिंक्समध्ये, तर सगळ्यात आधी जो महत्वाचा पार्ट आहे तो आहे स्किलचे. तर सगळ्यात आधी काय करायचंय, तुम्ही आता सपोर्टच्या जॉबला हे जे मी स्किल मेन्शन केले, लिनक्स, एसक्यूएल, सेल स्क्रिप्टिंग, युनिक्स, तर बेसिक ह्या गोष्टी ॲज अ फ्रेशरकडनं ते रिक्वायर करतात. जर तुम्ही हे स्किल हायलाईट करा, बट याच्या आधी जसं सांगितलं मी, फक्त हायलाईट करू नका, याचं नॉलेज ठेवा. कारण जे तुम्ही मेन्शन करणार आहात त्या गोष्टीवरूनच तुम्ही सिलेक्ट होणार आहे आणि त्या गोष्टीवरूनच तुमचं इंटरव्ह्यू होणार आहे. त्याच्यामुळे जे तुम्हाला येतंय, जे तुम्ही करू शकता ते हायलाईट करा आणि त्याच्यानंतरच त्याच्या बेसिसवर तुम्ही तयारी करा. ठीक आहे, तर बेसिकली प्रत्येकाच्या आता इथं मी हे बेसिक 4 केलेलं आहे स्किल अपडेट. याच्यामध्ये अजून जर तुम्हाला काही येत असेल, जसं ओरॅकल आहे, इथं ओरॅकल ऍड करू शकतात. त्याच्यानंतर बरेचसे डेटाबेस आहे किंवा AWS आहे, क्लाउडचं थोडंफार नॉलेज आहे तर क्लाउड AWS सर्च करून AWS टाका. त्याच्यानंतर असे ऍड करू शकतात तुम्ही. बट तुम्ही परत सांगतो की जे येतंय तुम्हाला ते टाका आणि सपोर्टच्या जॉबसाठी जे रिक्वायर्ड आहे गुगलला सर्च करा, युट्यूबला सर्च करा, एखाद्याची अजून हेल्प घ्या. माझ्या परी अजून कसं आहे, प्रत्येकाचं नॉलेज डिफरंट असतं. माझ्या परीने जेवढं होतंय तेवढं मी सांगतोय. अजून जर तुम्हाला थोडं बेटर पाहिजे तर सर्च करून तुम्ही इथं स्किल तुमचे अपडेट करू शकतात. ठीक आहे, हा झाला याचा. त्याच्यानंतर खाली आलं एम्प्लॉयमेंटचं. आता तुम्ही फ्रेशर आहे म्हणून एम्प्लॉयमेंट नसेल, बट कोणी कोणी इंटर्नशिप केलेली असते तर ती इथं ऍड करा, ते एक तुम्हाला फायदेशीर राहील. त्याच्यानंतर तुमचं एज्युकेशन डिटेल सगळे मेन्शन करा. आता मी जसं बी टेक टाकलंय 2018 to 22चा एक पासिंग पिरियड टाकलाय. त्याच्यानंतर इथं तुमचं डिप्लोमाचं आहे, त्याच्यानंतर तुमचं 12चं आहे, 10वी 10चं आहे. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही ऍड करा. ठीक आहे, त्याच्यानंतर मेन पार्ट येतो रिझ्यूमचा. आता मी हा एक बेसिक रिझ्यूम इथं अपडेट करून ठेवलाय. ठीक आहे, तर हा जो रिझ्यूम आहे ना, हा वर्ड पॅड फाईलमध्ये मेन्शन करा. कारण काय ना, तुम्ही PDF नका करू, कारण थोडंसं जे रिक्रुटर असतात ते वर्ड पॅड फाईलला जास्त प्रेफरन्स देतात, असं मी ऐकलेलं आहे आणि ते फॉलो केलं आणि त्याचा मला फायदा नक्कीच झालेला आहे. बट असं काही नाही, PDF चालू शकते. बट एक बेनिफिशियल आहे की वर्ड पॅडमध्ये इझिली तुम्ही जर PDF असेल तुमच्याकडे फाईल तर ती वर्ड पॅडमध्ये कन्वर्ट करून घ्या. गुगलला फ्री टूल्स आहेत, तिथून तुम्ही करू शकतात. ठीक आहे, तर ह्या 2 गोष्टी झाल्या. आता जो पुढचा पार्ट आहे ना, की एवढी तुम्ही जे आहे, आता रिझ्यूमची पण एक कला आहे की जो रिझ्यूम तुम्ही अपलोड करताय तो प्रॉपर फॉर्मॅटमध्ये असला पाहिजे. गुगलला असे बरेचसे टर्म आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही रिझ्यूम तुमचा चांगल्या प्रकारात बनवू शकता. जसं आता सपोर्टच्या जॉबसाठी बघताय तर तुम्ही सॅम्पल रिझ्युमे फॉर सपोर्ट जॉब असं जर टाकलं गुगलला तर बरेचसे टूल येतील, तिथं जाऊन तुम्ही हा रिझ्यूम तुमचा बनवून घ्या. म्हणजे चांगल्या फॉर्मॅटमध्ये जो दिसेल थोडं तुमचं, कारण काय फर्स्ट इम्प्रेशन तुमचं रिझ्यूमच आहे. रिझ्यूम वाचूनच तो सगळं इंटरव्ह्यू घेणारा किंवा जो रिक्रुटर आहे
तो तुम्हाला ॲनालिसिस करेल. आता ह्या तर सगळ्या गोष्टी झाल्या तुमची प्रोफाईल बिल्डिंग. आता मेन गोष्ट येते जॉब सर्चची, जे आहे तिथं. आता पर्टिक्युलर तुम्ही कुठला जॉब सर्च करताय. सपोज मी आता एक ऍप्लिकेशन सपोर्ट टाईप करतोय, ठीक आहे. ऍप्लिकेशन सपोर्ट केला, त्याच्यानंतर एक ऑप्शन द्या प्रोडक्शन सपोर्ट. त्याच्यानंतर बरेचसे सपोर्ट रिलेटेड जे पण तुम्हाला इथं दिसतील, तुम्हाला वाटतंय की तुमच्या प्रोफाईलला जात आहे, ते जॉब तुम्ही इथं ऍड करू शकता. सपोज आता सॉफ्टवेअर इंजिनियर आपण काढून घेऊ, कारण बरेचसे डेव्हलपरला पण डेजिग्नेशन सॉफ्टवेअर इंजिनियर देते कंपनी. तर ठीक आहे, 2 सपोर्टचे ठेवू आपण. नंतर इथं सिलेक्ट एक्सपिरियन्स ठेवायचं. त्याच्यानंतर तुम्ही फ्रेशर आणि लोकेशन. आता इथं काय करा ना, पुणे टाका, मुंबई टाका. सध्या काय जर तुम्हाला जॉब पाहिजे ना, लोकेशनला जास्त प्रेफरन्स देऊ नका. जर काही कंडिशन आहे प्रेफरन्स द्या. अदरवाईज तुम्ही बरेचसे लोकेशन इथे सिलेक्ट करा, किंवा तुम्हाला बँगलोर साईडला पण भेटत असला तर तिकडे पण प्रेफरन्स द्या. त्यानंतर आपण करूया इथं सर्च. ठीक आहे. आता सर्च केल्यानंतर इथं तुम्हाला जॉब्स दिसतील 0 to 3 इयर. त्याच्यानंतर हे 2 वर्षापर्यंत, 1 वर्षापर्यंत बरेचसे असे जॉब दिसतात. आता ठीक आहे, हे 5 वर्षापर्यंत. बट लगेच अप्लाय करू नका. तिथली कंडिशन ओपन करून बघा, कुठला जॉब भेटतोय तिथं ते बघा. आता इथं हा वर्क मोड आहे. इथं वर्क फ्रॉम ऑफिस, हायब्रिड किंवा रिमोट किंवा वर्क फ्रॉम होम, असे बरेचसे कंडिशन आहे. तुमच्या याच्यानुसार तुम्ही सिलेक्ट करून हे करू शकतात. आता इथं हा गॉड्स विल मॅनेजमेंट कन्सल्टन्सी, ठीक आहे. तर इथं ऍप्लिकेशन सपोर्ट, प्रोडक्शन सपोर्ट इंजिनियर, ठीक आहे. याच्यावर ओपन केलं, हे आहे बँगलोर लोकेशनला. तर इथं जर बघितलं तर त्यांना 3 ओपनिंग आहेत त्यांचे, ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जर आले तुम्हाला तर रोल, त्याच्यानंतर इंडस्ट्री टाईप, डिपार्टमेंट वगैरे सगळ्या ह्या गोष्टी दिसेल. आता जसं मी म्हटलं की स्किल आपण कीवर्ड्स का टाकतो, तर इथं आपण एसक्यूएल टाकलेलं आपल्या याच्यामध्ये, यांना एसक्यूएल ची रिक्वायरमेंट आहे. तर इथं तुम्ही हा जॉब अप्लाय करू शकतात, एसक्यूएल क्युरीज वगैरे. त्याच्यानंतर मॉनिटरिंग टूल, ऍप्लिकेशन सपोर्ट, म्हणजे बेसिक झालं. तर ते कीवर्ड जे मेन्शन असतात ना, ते इथं इम्पॉर्टंट रोल तुमचा प्ले करतात. जर आता इथं एसक्यूएल जर तुमच्या प्रोफाईलमध्ये असेल आणि जर त्यांनी जर एसक्यूएल कीवर्ड सर्च केला, तर तुमचा रिझ्युमे त्यांना दिसेल आणि ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील. हा ओव्हरऑल एक जॉब सर्च करण्याची पद्धत आहे. त्याच्यामुळे काय ना, कीवर्ड्सवर लक्ष द्या, रिझ्युमेवर लक्ष द्या. बाकी आपण व्हिडिओवर डिटेलमध्ये बोलू. जसं की मी सांगितलं, ते स्किल आपण अपडेट केले, त्याच्या बेसिसवरच काय होतं ना, जे रिक्रुटर असतात किंवा HR लोक असतात, ते एक सर्च फिल्टर लावतात. त्यांना पर्टिक्युलर आता सपोर्टच्या जॉबसाठी लिनक्स लागतं, युनिक्स लागतं, त्याच्यानंतर एसक्यूएल लागतं. AWS सपोर्ट असेल तर AWS पर्टिक्युलर जॉब जे HR ला रिक्वायर्ड आहे, ते काय करतात, ते स्किल, ते कीवर्ड्स असतात ना, ते सर्च करतात, ते एंटर मारतात, आणि ज्यांच्या रिझ्यूममध्ये, प्रोफाईलमध्ये ते कीवर्ड्स असतील, त्यांचे रिझ्यूम HR कडे जातात सगळे ते, आणि त्याच्यानंतर तिथून ते डाउनलोड करतात, तिथून ते तुमचा रिझ्यूम बघतात आणि मग तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात. म्हणजे एकंदरीत ही जी पद्धत आहे ही अशा प्रकारे फॉलो केली जाते की हे कीवर्ड्स ऍड करणं किती महत्वाचं आहे, की तुम्हाला जे नॉलेज आहे ते कीवर्ड्समध्ये जाऊन तिथं तुम्ही ऍड करा. म्हणजे जेणेकरून पर्टिक्युलर तुम्हाला जे नॉलेज आहे त्याची जर रिक्वायरमेंट असेल तर तिथं सर्च केली जाईल आणि तिथं तुमचा रिझ्युमे त्यांना दिसेल आणि मग तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जाईल. आता हा झाला एक पार्ट कीवर्डचा. आणि सेकंड आहे इम्पॉर्टंट रिझ्यूमचा. तर रिझ्यूम अपलोड करण्याच्या 2 पद्धती. एक तर मी सांगितलं तुम्हाला की वर्ड फाईलमध्ये अपलोड करा, आणि सेकंड आहे ना, रिझ्यूम तुम्हाला दिवसातून 2 वेळेस अपलोड करायचा आहे, एक सकाळी 9 वाजेला आणि दुपारी 3 वाजेला. आता याचं पण कॅल्क्युलेशन कोणी विचार करत असेल, 2 वेळेस का अपलोड करायचं, सेम रिझ्यूम बोलतोय मी तुम्हाला. कारण काय असतं की तुमच्यासारखे बरेचसे लोक अजून प्रोफाईल बनवत असतात, रिझ्यूम अपलोड करत असतात. त्याच्यामुळे काय होतं की जेव्हा सपोज एक कॅल्क्युलेशन असते की HR गेली 10 वाजेला ऑफिसला, त्याच्यानंतर त्यांना जर रिक्वायरमेंट आहे, सर्च करायचं आहे कॅन्डिडेट, तर 10-11 नंतर सर्च करायला सुरुवात करतील. 9 वाजेला जर तुमचा रिझ्यूम अपलोड असला आणि त्यांनी सर्च केलं, तर मग तुम्ही जे लिस्टमध्ये येणार तर तुमचा रिझ्यूम वरती दिसणार. ठीक आहे. कारण काय आहे, बरेचशा लोकांनी ऑलरेडी अप्लाय केलेलं असेल. जर पाहिजे असतील 2 कॅन्डिडेट आणि तिथं जर आले असतील 100, तर त्याच्यामुळे HR काय करणार, सुरुवातीचे जे रिझ्यूम आहे 10, 15, 20 ते डाउनलोड करणार. त्याच्यासाठी सकाळी 9 वाजेला अपलोड केलेलं गरजेचं आहे. आणि एक बोलतो 3 वाजेला याच्यासाठी, की मधला काळ कसा असतो की प्रत्येक जण आपापलं काम करत असतो, जास्त काही सर्चिंगमध्ये जात नाही. त्याच्यानंतर परत एकदा 3 नंतर HR लोक किंवा जे रिक्रुटर आहे ते थोडे जोमाने कामाला लागतात, कारण दिवस संपणार असतो, त्याच्या आधी काम केलेलं बरं, अशी एक टेंडन्सी असते. म्हणजे ही ह्युमन टेंडन्सी. त्याच्यामुळे सकाळी 9ला आणि दुपारी 3ला अपलोड करा, म्हणजे जेणेकरून जेव्हाही ते कीवर्ड सर्च होणार, पर्टिक्युलर कॅन्डिडेट सर्च होणार, तर त्याच्यामध्ये लिस्टमध्ये तुमचा रिझ्यूमे तिथं जायला पाहिजे.
त्याच्यासाठी ह्या 2 गोष्टी फॉलो करा की सकाळी 9 आणि दुपारी 3 हे 2 टाइम नोकरीला तुमचा रिझ्यूम अपलोड करा, म्हणजे चान्सेस तुमचे वाढतील. अशी गॅरंटी देत नाहीये मी की तुम्हाला कॉलच येईल, ठीक आहे. मी तुम्हाला सांगतो याच्याने तुमचे चान्सेस वाढतील कॉल येण्याचे. आता हे झालं एकंदरीत हे सगळं सपोर्टच्या जॉबसाठी. असे बरेचसे जॉबसाठी तुम्ही करू शकतात. कीवर्ड्स तुमच्या जॉबचे अप्लाय करू शकतात. सेम प्रोसेस तुम्ही फॉलो करू शकतात. AWSसाठी, त्याच्यानंतर तुमचं डेव्हलपमेंटसाठी, त्याच्यानंतर टेस्टिंगसाठी, अजून डेटा सायन्ससाठी, बऱ्याचशा सगळ्या प्रोफाईलसाठी जे तुम्ही टार्गेट करताय की त्याच्यामध्ये तुम्हाला जॉब भेटायला पाहिजे. तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला मी बरीचशी माहिती दिलेली आहे माझ्या परीने ॲज अ फ्रेशर. परत सांगतो, हे मी आजच्या डेटला मार्केटमध्ये जी रिक्वायरमेंट सुरू आहे त्याच्या बेसिसवर सांगितलंय. अजून याच्यामध्ये जे एक्सपिरियन्स लोक आहेत त्यांना वाटते की काही पॉईंट्स ॲड ऑन करायचे तर प्लीज कमेंटमध्ये मेन्शन करा, थोडं डिटेलमध्ये मेन्शन करा, म्हणजे आपले जे फ्रेशर आहेत, जे व्ह्युअर्स आहेत, जे नवीन आहेत, ज्यांना जॉब करायचे त्यांना आपल्याकडनं काही ना काही हेल्प होणार. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही माझं जर चुकलं असेल काही तर ते पण करेक्ट करा, मेन्शन करा, म्हणजे जेणेकरून त्यांना अजून फायदा होईल. आणि आपण अशा प्रकारे हा व्हिडिओ एंड करू. परत आपण हळूहळू जसं मार्केट कंडिशन बेटर होईल त्याप्रमाणे आपण व्हिडिओ बनवत राहू आणि तुमच्यापर्यंत असे व्हिडिओ घेऊन येऊ. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत पुन्हा आपल्या एखाद्या डेली ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये.